वेलकम इन माय सेकंड ब्लॉग. सो जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं की आय एम क्लास 12 स्टुडंट अँड प्रिपेरिंग फॉर सीट एक्झाम. सो मी गणितांक फॉलो करते आहे, गणितांक फॉर मॅथ्स. त्यात माझं लॉजिक झालं आहे, त्याच्यानंतर मॅट्रिक्स असेसमेंट माझं झालेलं आहे. त्याचे PYQ मी केले आहेत आणि टेस्ट वगैरे बाकी आहेत माझ्या अजून. आणि ट्रिग्नोमॅटिक फंक्शन मी आज करणार आहे ते कंप्लीट. ते माझं अजून नाही झालं आहे. केमिस्ट्रीसाठी मी मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीला फॉलो करते सध्या तरी. म्हणजे माझी तशी केमिस्ट्री चांगली आहे कारण मी ऑफलाईन टेशनमध्ये छान केलं आहे ते. सो आता इथं यायचं ना केमिस्ट्रीचा तरी पण यामध्ये माझं सॉलिड स्टेट झालं आहे, PYQ झालेले आहेत. त्याच्यानंतर सोल्युशनची कन्सेप्ट झाली आहे, PYQ थोडे बाकी आहेत. सो ते पण मला आज करायचं आहे आणि मोस्ट प्रोबेबली प्रयत्न करेन की माझं आयोनिक होईल. तर बघूया काय होतं आहे केमिस्ट्रीचं. सो फिजिक्समध्ये माझं काहीच नाही झालं आहे कारण मी आजच बॅच घेतली RJ सरांची, जी की 1267 पाहिजे त्या बॅचची. ती बॅच मी आजच घेतली आणि तिथून साऊंडपासून स्टार्ट करत आहेत. सो बघूया, मी पण तिथूनच स्टार्ट करेन साऊंडपासूनच. आणि ही माझी आजची टू डू लिस्ट आहे. सो मी आता व्लॉग बनवते तर आता 12:30 झाले आहेत मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तर. आणि ही माझी टू डू लिस्ट आहे आत्ताची की आता मी काय काय करणार आहे. तर तुम्ही बघू शकता 1 to 230 मॅट्रिक्स PYQ हे माझं वाक्य आहे. हे पण माझं वाक्य आहे. साऊंड लेक्चर जे आहे ते 2 लेक्चर्स आहेत, बट 2 तासाचं काहीतरी लेक्चर आहे पहिलं लेक्चर. सो मी 2x बघेन, पण तरी पण नोट्स मेकिंग वगैरे आहे त्यात आणि समजून वगैरे घ्यायचं आहे. तर ठीक आहे, मी 2 तासच ठेवले त्याचं ड्युरेशन. आणि त्याच्यानंतर हे जे आहे लेक्चर ते 5 तासांचं आहे गणितांक सगळ्यांचं, फंक्शनचं ॲट्रिब्यूटिव्ह. तर ते तर इथे कंप्लीट नाही होणार कारण की इथे 2च तास मी लिहिलेत, ते कंप्लीट नाही होणार आहे. सो ह्याच्यानंतर मी जेवेन आणि त्याच्यानंतर मी बाकीचं कंप्लीट करेन. म्हणजे याचेच PYQ मी करणार आहे आणि त्याच्यानंतर मी हे सगळं रिवाईज करेन. आणि हे सगळं झाल्यावरती बघू, जर या शॉर्टला कमेंट आल्या की जर काही कमेंट आली तर मी कदाचित नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन की मी हे कंप्लीट केलं की नाही. बट मी सांगेन नक्कीच की माझं झालं आहे की नाही ते. पण तो शॉर्ट 12 नंतर येईल कारण की तेव्हा बघूया, म्हणजे असं टार्गेट आहे की हे कंप्लीट करायचं. बघूया आता किती कंप्लीट होतं आहे ते. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आणि बेस्ट ऑफ लक फॉर युअर प्रिपरेशन. तुम्ही पण चांगलं प्रिपेअर करत असाल. हे बघा, म्हणजे आता जवळजवळ 5 वाजतील आणि ॲज पर द टू डू लिस्ट माझं झालं पाहिजे होतं हे दोन्ही. बट आय वेस्टेड माय 5 hours बिकॉज मी झोपले होते आणि मी आता उठली आहे. बट इट्स ओके. हे जे मी आजचं ठरवलं आहे ते पूर्ण होणारच आहे आणि आता जवळजवळ 5 वाजतील आहेत. सो मी आता तरी फिजिक्स करणार आहे स्टार्ट. सो मी मॅथ्स ठेवलं होतं, म्हणजे मी लगेच नाही झोपले, मी थोडंसं मॅथ्स केलं त्याच्यानंतर मी झोपले. बट ठीक आहे, ओके. मी आता वायफाय कनेक्ट केलं आहे फोनला आणि आता मी लेक्चर्स बघायला स्टार्ट करेन फिजिक्सचा. सो आय कॅन शो यू दॅट की मला हे सगळं झालं आहे आणि मी नेक्स्ट करते. बट आय वॉन्ट टू बी हॉनेस्ट विथ यू ऑल, म्हणून मी खरं सांगितलं की मी झोपले होते आणि इट्स ओके. तशी मला खूप झोप येत होती, सो माझं फोकस नव्हतं होत म्हणून मग मी ते मध्येच ठेवलं. तरी मी तुम्हाला दाखवते की मी किती मॅथ्स केलं ते. 1 मिनिट ओपन करून दाखवते. थोडं मी काम केलं आणि एवढं करून मी झोपल्यानंतर आता फिजिक्स करूया. ॲक्युरेट टायमिंग झालं आहे. सो आता मी माझं फिजिक्स स्टार्ट करते. सो माझं साऊंड कंप्लीट झालं आहे, पूर्ण झालं आहे आणि आता मी नेक्स्ट चॅप्टर करणार आहे. सो आता 10 वाजत आलेत आणि हे झालं माझं कंप्लीट साऊंड चॅप्टर. मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवते कारण लेंथ जास्त होईल व्हिडिओची. आणि हे जे आहेत 2 ते मी आजच कंप्लीट करणार आहे, म्हणजे आज वोल नाईट स्टडी करणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओ असेल वोल नाईट स्टडी, जी की मी आजच करणार आहे. सो व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ आणि तुमचं काय चाललं आहे ते. सो बेस्ट ऑफ लक, गुड बाय.